तर मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही आत्ता जस्ट डिसाईड केला एक तासाभरापूर्वी की हा करायचा का, कारण की हा हेतू जो आहे आमचा ह्या चॅनलचा की आमचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांचा फायदा व्हावा, एकतर पैशांचा फायदा व्हावा, एज्युकेशनली तुम्हाला काहीतरी माहिती मिळावी त्याप्रमाणे फायदा व्हावा, किंवा तुम्ही जे काय तुम्ही स्टुडंट असाल प्रोफेशनल असाल तर तुमच्या कामात फायदा व्हावा, असेच व्हिडिओ करतो ज्याच्यामुळे तुमचा फायदा व्हावा आणि तसाच हा व्हिडिओ, आणि म्हणून आम्ही हा डिसाईड केला. छोटा व्हिडिओ असणार आहे, पण जर का फ्लॅगशिप लेवलचे फोन घ्यायचे असतील, जनरली मी सांगतो की तुम्ही सेल जेव्हा असतो तेव्हा थांबा, पण आत्ता सेलचा पिरियड नाहीये तरी सुद्धा काही डील्स अशा आल्यात ज्या माझ्या हिशोबाने खरंच जबरदस्त आहे. एक स्पेसिफिक डील जी आहे ती स्टँड आउट होते माझ्या हिशोबाने, सांगणार आहे तुम्हाला. पण त्याआधी मित्रांनो सबस्क्राईब, आम्ही एकच गोष्ट मागतो, एकतर भेटला की सांगा की तुम्हाला कसा फायदा झाला, आणि दुसरी म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वाजवा, म्हणजे जेव्हा सुद्धा असे व्हिडिओज तुमच्या फायद्याचे व्हिडिओज आम्ही अपलोड करू तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. चला लेट्स स्टार्ट. तर सगळ्यात मोठी जी डील आहे ती मी थांबवणार नाही, तुम्हाला सरळ अपफ्रंट सांगणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी S24 प्लस हा जो फोन आहे 57,999 मध्ये मिळतो, म्हणजे 58,000च्या खाली ह्याची प्राइस आहे. हा लॉन्च झाला मागच्या वर्षी 90,000ला, म्हणजे लिटरली 30 to 35% ने याची प्राइस कमी झालेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठा डिस्प्ले मिळतो QHD, म्हणजे जसा S24 अल्ट्रा वगैरे मध्ये तसा जवळजवळ तेवढाच डिस्प्ले मिळतो. LTPO डायनामिक AMOLED 2x स्क्रीन आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही ब्राईटनेसच्या बाबतीत. आणि हे बघा सॅमसंग S सिरीजचे डिस्प्लेज नेहमीच जबरदस्त असतात. 2600 निट्स ब्राईटनेस आहे, ब्राईटनेसच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाहीये, आणि पॉवर एफिशियंट आहे LTPO असल्यामुळे, अँड लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, सो ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. डिझाईन आणि बिल्डच्या बाबतीत ऑब्व्हियसली मेटल डिझाईन आहे, म्हणजे मेटल फ्रेम आहे, ग्लास सँडविच डिझाईन आहे, प्रीमियम लुक आहे, म्हणजे फ्रॉम एव्हरी अँगल यू सी हा जो आहे हा एक फ्लॅगशिप फोन आहे. गोरिल्ला ग्लास विकतच येतं, म्हणजे फोन जर का तुमच्या हातातून पडत असेल तरी जास्त टेन्शन नाही. परफॉर्मन्स साठी तुम्हाला Exynos 2400 मिळतं, त्याचा अंतुतू स्कोर 1.8 मिलियनच्या अराउंड, त्याच्याहून जास्त येतो 1.8 मिलियन. आता तुम्ही म्हणताल हा 8 Elite किंवा 8 Gen 3 वगैरे वरती नाहीये, Exynos 200चं तुम्ही रिकमेंड करताय. हे बघा ह्या प्राइस रेंज मध्ये हा जो प्रोसेसर आहे ना, इट इज अ रिअली नाईस प्रोसेसर. 1.8 मिलियन अंतुल स्कोर आहे. एक गोष्ट मी इथे सांगेन की तुम्ही कंटिन्युअसली गेमिंग वगैरे कराल तर थोडा हा गरम होतो, हा ह्याचा एक ड्रॉबॅक आहे जो मला नक्की सांगायचं तुम्हाला. पण बाकी सगळ्या बाबतीत आय थिंक फॉर दिस प्राइस 57-58,000च्या प्राइस मध्ये जबरदस्त आहे. बॅटरी मोठी आहे, 4900 mAh ची बॅटरी आहे. आणि हे बघा आता आपण 6,000 6,500ची म्हणतो, पण ही बॅटरी तुम्हाला दिवसभर सव्वा दिवस आरामात जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे S24 सिरीज आणि प्लस मध्ये तुम्हाला 7 वर्षाचे अपडेट्स मिळतात. ते आउट ऑफ द बॉक्स One UI 6.1 येतं, पण ह्याच्या पुढचे 5, 6, 7 वर्ष तुम्हाला जे काय अपडेट्स वगैरे आहेत, जे काय AI चे फीचर्स आहेत ते सगळे मिळणार. कॅमेरा म्हणायचं झालं की फोटोज दाखवतोय तुम्हाला, आय मीन S सिरीजचा फोन आहे, ॲब्सोल्युटली ऑसम, काही प्रॉब्लेम नाहीये. हार्डवेअर जसं ह्या वर्षी प्लस आहे तसंच मागच्या वर्षी होतं, काहीही फरक नाही. म्हणजे S25 प्लस आणि S24 प्लस मध्ये कंपेअर केलं तर जास्त काही फरक नाहीये कॅमेरामध्ये. आणि एक गोष्ट, चार्जिंग स्पीड ह्याचा अजूनही 45 वॉटच आहे, पण ठीक आहे. आता ह्या वर्षी सुद्धा जे S25 सिरीजचे आले ते सुद्धा 45 वॉट चार्जिंगला सपोर्ट करतात, म्हणजे यू आर नॉट मिसिंग. असं नाहीये की आत्ताचे जे ते 90 वॉट आहेत आणि मग S25 प्लस 45 वॉट, हा सुद्धा 45 वॉट वरती आहे. त्यामुळं तुम्हाला जर का तुमचं बजेट 55-60 हजारच्या दरम्यान असलं तर नक्की तुम्ही S24 प्लस कडे बघू शकता. पण आता तुमच्या फायद्याचा व्हिडिओ तर फक्त मी S24 प्लस बद्दलच नाही सांगणार. S24 अल्ट्रा सुद्धा तुम्हाला 1 लाखाच्या खाली 98,000ला वगैरे आता मिळतोय, तर त्याची सुद्धा प्राइस बऱ्यापैकी 30-40 हजारांनी कमी झाली जी त्याची ओरिजिनल प्राइस होती त्याच्यापेक्षा. S24 जो आहे ना तो 60,000चा आणि हा 58,000 मिळतो, म्हणजे कधी सुद्धा त्याचा फायदाच आहे. बरं, आयफोन सुद्धा पहिल्यांदी लेटेस्ट जनरेशनच्या इतक्या लवकर प्राइजेस ड्रॉप, म्हणजे डिस्काउंट वगैरे झाले आहेत. आयफोन 16 प्लस 73,999ला मिळते विथ बँक ऑफर्स. आयफोन 16 66,499ला मिळतोय, आणि 16 प्रो मॅक्स 1,29,000 ते 1,31,000, म्हणजे 10-15 हजारांनी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावरती प्राइस कमी डिस्काउंटेड प्राइस मिळते. आणि लक्षात ठेवा हा आत्ता लेटेस्ट जनरेशनचा आहे, आत्ता 4-5 महिन्यापूर्वीच लॉन्च झालाय, तरी हे प्राइस आहेत. मी म्हटलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा सांगावं. मी जर सांगितलं व्हिडिओ करण्याचा हेतू हाच असतो, जास्त काही नाही नव्हतं याच्यामध्ये, पण ज्यांना कुणाला हे फ्लॅगशिप लेवलचे फोन्स घ्यायचे त्यांचा डेफिनेटली 10-15 हजार रुपये वाचतायत. आणि जर का तेवढे वाचतायत, आय एम व्हेरी हॅपी. आय होप यू आर हॅपी. ह्याचसाठी एक लाईक होऊन जाऊ दे, ते काय फुकट असतं. बरं, पुढं जाण्याच्या आधी एवढंच सांगतो की असे डील्स काही असतात की आपण व्हिडिओ बनवू शकत नाही, तर व्हिडिओ आम्ही बनवत नाही. आमच्या ब्रॉडकास्ट चॅनलवरती इंस्टाग्रामच्या ट्रॅकिंग टेक मराठीच्या ब्रॉडकास्ट चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. तिथं रेग्युलरली दिवसात जे काही डील्स येत असतात, छोट्या मोठ्या पॉवर बँक ह्या त्या गोष्टी सगळ्यावरती डील्स पाठवत असतो, तर तिथं नक्की तुम्ही जॉईन व्हा. ट्रॅकिंग टेक मराठी इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनल. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.